वर्ष माझं ना डोकं फिरलंय हा. त्यात काय नवीन आहे? काय म्हणजे मी वेडा? ए वर्षा, तू अशी ना ते कराटे ब्लॅक बेल्ट वगैरे, माझ्या तोंडावर अपमान करायचा नाही. काय सरळ वेडा काय झालं झालं? आता मी बोलू? बोल. आम्ही तरी तू वेडा नाहीयेस, हाय ना. तू खूप वेडा आहेस. ए बास ना वर्षा. अरे बास काय बास, एक साधा जोक काय मारला तर लगेच उड्या मारायला लागलास. झालं तुझं? आता मुद्द्याचं बोलूयात. हा, प्रस्तावना संपली असेल तर बोलूयात. तर मी बोलत होतो की माझं डोकं फिरलंय कारण त्या मानसचं डोकं ना कामातून गेलंय. अरे पण का, म्हणजे असं काय झालंय? वर्षा, मला असं वाटतं ना की वैदेहीचं आणि मानसचं पुन्हा काहीतरी बिनसलंय. चल, मला नाही पटत. अरे उलट हल्ली वैदू जास्त खुश असते. हो हो. मग मानस का असं वागतोय? मैं कमिंग सर? येस कमी. बस बस. सर ही लिस्ट लिस्ट? कसली लिस्ट? बघा ना, प्रोजेक्ट विश्वासचं टेंडर ज्यांनी ज्यांनी भरलं होतं त्यांची लिस्ट आहे. अच्छा, म्हणजे या सगळ्यांना प्रोजेक्ट विश्वासमध्ये इंटरेस्ट होता आणि यांना डावलून किंमत आणि क्वालिटी या बेसिसवर तो प्रोजेक्ट आपल्याला मिळाला. पण एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्या हातातून गेलं याची सल या सगळ्यांच्या मनात असणारच. एक्झॅक्टली. फक्त कोणाची सल मला धमक्या देऊन बिझनेसवर पर्सनल करण्यापर्यंत गेली आहे तेवढंच मला बघायचं आहे. सर, तुम्हाला खरंच असं वाटतं की या लिस्टवरनं आपल्याला धमकी देणारा माणूस शोधून काढता येईल? आय डोंट नो अनिल, पण लेट्स ट्राय. म्हणजे काहीतरी तर अंदाज येईलच ना.